शेतकरी हा लढा आता हातात घेतील. दादांची कन्या, दादांचे पुत्र, पत्नी, आई सुनंदाबाई, त्यांच्या भगिनी, सगळ्या कुटुंबाला या ठिकाणी आलेलं आहे. त्यांना काळजी वाटते हो, काळजी वाटते त्यांना. सुप्रियाता इथे तर अर्ध्या तासाला फोन करतायत, सगळे लोक काळजी करतायत. पवार साहेब चिंता करतात. पवार साहेबांनी सांगितलं मागे घ्या, परंतु रोहित दादांनी शब्द दिलाय शेतकऱ्यांना की जोपर्यंत हे सरकार आहे, हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे हो. नाही तर अर्ध्या रात्रीला मिटिंग घेतात, नाही तर पाठवून ठेवतो राज्यपाल, उठलं का नाही पाठवलं. आणि आता या कष्टकरी अन्नदात्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी जो फसवा निर्णय घेतलाय, एकच मुख्यमंत्र्यांना येऊन पुढे येऊन सांगायचंय की आम्ही विनाट कर्जमाफी करू. एवढं मुख्यमंत्री सांगा ना पुढे येऊन. आता समजलं थोड्या वेळापूर्वी निरोप आला अधिकाऱ्यांच्याकडनं की सरकारचे प्रतिनिधी म्हणून कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी येत आहेत थोड्या वेळाने, असं समजलंय. आता गिरीश महाजन येत आहेत, बघूया काय सांगतायत, काय शब्द देत आहेत. आम्हाला शब्द नको, निर्णय पाहिजे. जर आम्हाला रोहित दादांच्या तब्येतीची सगळ्यांना काळजी असेल तर आल्यानंतर गिरीश महाजनांना आपण ठाणकावून सांगितलं पाहिजे. सगळ्यांनी एका आवाजात सांगितलं पाहिजे. सांगणार का? कुटुंबाला परत एकदा सांगूयात. वहिनी सुनंदा वहिनी, कुंती वहिनी, राजेंद्र दादा, तुम्हाला सगळ्यांना हे शेतकरी सांगतात की रोहित दादांच्या तब्येतीला आम्ही काही होऊ देणार नाही. रोहित दादा महाराष्ट्राचा आहे. काल राजू दादांनी सांगितलं की आमचा पुत्र महाराष्ट्राच्या वतीत टाकलाय. सोपं नसतं हो मित्रांनो. अहो कुणी कुणासाठी वेळ देत नाही. काय रोहित दादांचं अडलंय, काय कर्जमाफीचं त्यांचा 7-12 कोरा व्हायचंय का? ही कर्जमाफी स्वतःसाठी मागतात का? मी परवाही सांगितलं होतं, काल सांगितलं होतं, सत्याग्रही माणूस त्यालाच मानतात जो दुसऱ्यासाठी लढतो, दुसऱ्याच्या दुःखासाठी लढतो, दुसऱ्याच्या अन्यायासाठी लढतो, निस्वार्थी भावनेने लढतो, त्याला खरा सत्याग्रही म्हणतात. रोहित दादा ते काम करतायत. पण जे काय 2-4 टुकार लोक मुख्यमंत्र्यांनी पाळलेली आहेत, तर काय म्हणलं काल एक जण परवा की रोहित दादा वडापाव खात्यात. काय बोलायला लाज तरी वाटली पाहिजे. गोपीचंद पडळकरला माझं जाहीरनामा आले, अरे बाबा तू इथे येऊन बस, इथे येऊन बस. रोहित दादा टॉयलेट मध्ये गेला तर तिथे पण जाऊन बघ. पण बाहेरून गप्पा मारून शेतकऱ्यांच्या दुखावून बरं नाही. फडणवीस साहेब तुम्ही त्यांना आवरा. रोहित दादा शेतकऱ्यासाठी बसल्यात. 25 लोक शेतकरी पुत्र आहेत, सगळे विदर्भातले लोक आहेत, मराठवाड्यातले आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. 25 लोक शेतकरी पुत्र आहेत. आम्हाला या आंदोलनातून जर तुम्ही टिंगल टवाळी करत असेल तर तुम्ही त्या टिंगल टवाळी करणाऱ्यांना उत्तर द्यायचे. देणार का? जे शेतकऱ्यांची चेष्टा करतात त्यांना तुम्ही उत्तर देणार का? नक्की देताय? बघूयात आता काय होते. 4 वाजता गिरीश महाजन येत आहेत ना, त्यांना आपण सांगूयात काय सांगायचे ते. परंतु आम्हाला